नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50. मसूद अझहरचा भाऊ मुफ्ती अब्दुल रौफसह जैश ए मोहम्मदच्या 44 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. पाकिस्तानचे गृहमंत्री हमीद अझहर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पाकमध्ये हिंदू विरोधी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. फैयाजुल हसन चौहान या मंत्रिपदावरून हटवण्यात त्यांना आलेला आहे आणि तर इम्रान खानच्या तहरीक ए इन्साफ पार्टीने ही कारवाई केली. अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना पुलवामा हल्ल्यानंतर तिसऱ्यांदा फोन केला. यावेळी त्यांनी भारताच्या दहशतवादाविरोधी लढ्याला पुन्हा पाठिंबा दर्शवला. या संदर्भात डोवाल आणि जॉन बोल्टन यांच्यात बातचीत झाली. पाकच्या सागरी हद्दीत भारतानं हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा पाकिस्तानच्या नौदलाने केलाय. मात्र हा हल्ला होण्यापूर्वीच पाक सैन्याने तो परतवून लावल्याची माहिती द डॉन या दैनिकानं दिली. पाकिस्तान सरकारनं आता शांततेची भूमिका घेतली असून खूप कौशल्यानं भारतीय पाणबुडी रोखली. मात्र प्रतिहल्ला केला नाही असंही पाककडून सांगण्यात आल्याचं दैनिकात म्हटलंय. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या 2 दहशतवादी संघटनांवर पाकिस्तानी सरकारकडून बंदी घालण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरून वाढलेल्या दबावामुळे पाकिस्तानकडून ही बंदी घालण्यात आली. दहशतवादी भारतावर पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. नौदल प्रमुख सुनील लांबा यांनी ही शंका व्यक्त केली असून समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंग यांनी पुलवामा हल्ल्याला दुर्घटना म्हटल्यानं काँग्रेसची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे. दिग्विजय सिंग यांच्या वादग्रस्त ट्विटनंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. मध्य प्रदेशमधील एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिग्विजय सिंग यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दहशतवादाचे पुरस्कर्ते यांना शांतीदूत वाटतात असा जोरदार हल्ला मोदींनी दिग्विजय सिंग यांच्यावर केलाय. इम्रान खान नोबेल पुरस्कारासाठी लायक असल्याचं वक्तव्य सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी केलेलं आहे. पाकिस्तान वृत्तवाहिनीशी बोलताना माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. विरोधक माझ्यावर स्ट्राईक करण्याचा मानस ठेवतात तर मी दहशतवादावर स्ट्राईक करण्याचे मनसुबे आखतो असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावलाय. गुजरातमध्ये त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय. जम्मूच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. जम्मू काश्मीरच्या 2 ठिकाणी सीमारेषेजवळील गावांना आणि चौक्यांना दहशतवाद्यांनी निशाणा केलं. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी लष्कराच्या कार्यक्रमात शहीद जवानांच्या मातांचे पाय धरले. सीतारामन यांचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालाय. राहुल गांधी आज विविध देशांच्या राजदूतांना भेटणार आहेत. G20 देशांच्या राजदूतांसोबत दुपारी 1 वाजता हॉटेल ताजमहलमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 30 देशांचे राजदूत या बैठकीत सहभागी होणार आहेत. कोल्हापूरमधील प्रसिद्ध गोकुळ दूध संघाची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात आली. 4 तासाहून अधिक काळ दूध संघाची चौकशी करण्यात आली असून आर्थिक कागदपत्रांसह गोपनीयरित्या चौकशी करण्यात आली. आयकर विभागाच्या या चौकशीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात मात्र खळबळ उडाली. मात्र ही नियमित तपासणी असल्याची माहिती गोकुळच्या सूत्रांकडून मिळाली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 25 निर्णय निकाली काढण्यात आले. यावेळी ठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास मंजुरी देण्यात आली. यामुळे ठाण्यातील आता दाट वस्तीच्या भागातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या विविध शिक्षण संस्थांमधील शिक्षक व शिक्षक समकक्ष सर्वांगांना 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात आल्या. तसंच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुधारित शैक्षणिक अर्हता देखील लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत अध्यादेश काढण्यासाठी देखील मान्यता देण्यात आली. विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीने जनभावना जाणून घेतल्यानंतर नामविस्तार करण्याचा निर्णय घेतलाय. नगरच्या जागेवरून शरद पवार यांनी पुन्हा एकदा गुगली टाकली. सुजय विखे पाटील नगरमधून राष्ट्रवादीकडून लढणार असल्याच्या बातमीवर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलंय. नगरच्या जागेबाबत कुठलीही चर्चा झालेली नाहीये. मात्र 7 मार्चला होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय होईल असं शरद पवार म्हणाले. पुण्यातील भोसरी येथे राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला अजित पवार, अमोल कोल्हे, विलास लांडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवडची भाजपने वाट लावल्याची टीका अजित पवार यांनी केली. शहरात गुन्हेगारी वाढली असून पोलीस प्रशासन आणि गृहराज्य खातं काय करतंय असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केलेला आहे. संभाजी महाराजांच्या वेशातील माझे फोटो फ्लेक्समध्ये वापरू नका अशी विनंती यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली.
छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन कारभार करणार हे सरकारचे कल्ली असल्याची टीका यावेळी अमोल कोल्हेंनी केली. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला विरोध करण्यासाठी गणराज्य संघाच्या वतीने महाआघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली. भाजप सरकारच्या काळामध्ये नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची टीका यावेळी सुषमा अंधारे यांनी केली. अर्जुन खोतकर यांची नाराजी कायम असून खोतकरांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी खोतकरांनी दानवेंच्या 2.5 वर्षातील वागणुकीचा पाढा वाचला. मात्र अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असं देखील ठामपणे म्हटलंय. युती होण्याआधी निवडणुका जिंकायच्या कशा असा प्रश्न मातोश्रीला पडला होता. आता युती झाली तर लोकसभेचं तिकीट कोणाला द्यायचं असा प्रश्न सध्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पडलाय. गेल्या काही दिवसांपासून मला सरकारची सगळी चांगली कामं दिसली असल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. आम्ही सरकारमध्ये चांगले उद्योग केलेत. गेल्या 4.5 वर्षात उद्योग विभागानं खूप चांगलं काम केलं. उद्योगामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना सांगितलं. लोकसभा निवडणूक जवळ आली असताना मनसेला विधानसभेत धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. सध्या सोशल मीडियावर राजकीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार रहा अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल झालेत. या पोस्टर्सची सध्या जोरदार चर्चा सुरू असून कुणावर राजकीय सर्जिकल स्ट्राईक करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नाशिकमधील आमदार देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांचं भूमिपूजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झालं. नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी दिग्विजय सिंगांनी जे वक्तव्य केलं ते पाकिस्तानला मोटिवेट करणारं असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली. इचलकरंजीमधील पोस्ट कार्यालयामध्ये पासपोर्ट कार्यालय सेवा केंद्राचं उद्घाटन खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं. इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनीच मनापासून प्रयत्न केल्यास निश्चितच वारणेचे पाणी येईल असं प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आलंय. मुंबईमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचं उद्घाटन केलेलं आहे. यावेळी पियुष गोयल यांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना मानधन अदा देखील करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशमधील धार इथे आयुष्मान भारत योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी बराच वेळ या लाभार्थ्यांची चर्चा देखील केली. मंगळवारी म्हाडाचं बजेट सादर करण्यात आलं. 8,259 कोटींचं हे बजेट असून 1,566 कोटींच्या शिल्लकीचा हा अर्थसंकल्प आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी म्हाडानं आपलं बजेट सादर केलं. नागपूर मेट्रो आता प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 मार्चला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. मेट्रो सुरू होण्याआधी त्याला CMRS प्रमाणपत्र आणि रेल्वे बोर्डाची मान्यता हवी असते, ती मिळाली असून आता नागपूर मेट्रोचा 13 किलोमीटरचा प्रवास सुरू होणार आहे. इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यात आली. इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने 2,61,000 रुपयांचा कृतज्ञता निधी देण्यात येणार आहे. नो पार्किंगमध्ये पार्क केलेली वाहनं उचलणारी स्वयंचलित मशीन पुण्यात दाखल झाली. मुंबईतील विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ही मशीन तयार केली असून ही मशीन पुणे वाहतूक पोलिसांकडे आता सोपवण्यात आली. वाहनं उचलणारी ही मशीन पूर्णपणे CCTVने सुरक्षित असणार आहे. मुंबई शहर महिलांसाठी देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर असं मानलं जातं. मात्र प्रजा फाउंडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे करण्यात आलेल्या निरीक्षण अहवालात गेल्या काही वर्षात बलात्कार, विनयभंगाच्या घटनेत वाढ झाल्याचं नमूद करण्यात आलंय. तर दुसरीकडे चेन स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यात घट झाल्याचीही माहिती समोर आली. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सफाई कामगारांच्या 19 वर्षाच्या लढ्याला अखेर यश मिळालेलं आहे. समान काम समान वेतन कायद्यानुसार कामगारांना कामाचा मोबदला देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. विशेष म्हणजे 19 वर्षाच्या व्याजासह हा मोबदला अदा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाकडून मिळालेले आहेत. गुहागरमधील पडवे बंदरातील मच्छीमारांनी LED फिशिंगच्या विरोधात पुन्हा एकदा रणशिंग फुंकलंय. महाराष्ट्र सरकार जोपर्यंत पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीशी उभं राहत नाही तोपर्यंत मासेमारी उद्योग बंद ठेवून आंदोलन करणार असा इशारा मच्छीमारांनी दिला. यामुळे पुन्हा एकदा समुद्रात LED फिशिंग व पारंपरिक मच्छीमार यांच्यात संघर्ष होण्याची चिन्ह आहेत. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक मराठी शाळा वाचवण्यासाठी शिवसेना भवनावर धडकले. राज्य सरकार आणि पालिकेकडून अनुदान देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचं शिक्षकांनी सेना भवनावर ठिय्या मांडला. यावेळी जोपर्यंत अनुदान जाहीर केलं जात नाही तोपर्यंत इथून न उठण्याचा पवित्र जणू शिक्षकांनी घेतला.
विविध नागरी समस्यांसाठी भटक्या विमुक्त समाजाने अंबरनाथ तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला। या मोर्चामध्ये पोतराज देखील सहभागी झाले होते। यावेळी पोतराजांनी आपल्या अंगावर आसूड ओढत तहसील कार्यालयासमोर निदर्शनं केली। शहरात नियमित पाणी पुरवठा करा, अंधाधुंदी येणारी विद्युत बिले रोखा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय। टोरंट पॉवर लिमिटेड या खासगी कंपनीचा ठेका रद्द करण्याच्या मागणीसाठी टोरंट हटाव कृती समितीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केलं। यावेळी टोरंट हटाव कृती समितीच्या समन्वयक अध्यक्ष दशरथ पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। हातकणंगले तालुक्यासाठी रुकडीमध्ये दारूबंदी झालीच पाहिजे या मागणीसाठी गावातील महिलांनी गावातून जनजागृती रॅली काढली आणि सन्मान महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा सुरेखा भोसले यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी गावात दारूबंदीचा निर्णय घेतला। यावेळी दारूबंदी झालीच पाहिजे, दारू पळवा, गाव वाचवा अशा घोषणा महिलांकडून देण्यात आल्या। कार्यालयातील महिलेबद्दल अश्लील शब्दात चर्चा करणाऱ्या महिंद्रा होम फायनान्सचा व्यवस्थापक चेतन दाते याला मनसैनिकांनी चांगला चोप दिला। व्यवस्थापक चेतन दाते हा या महिलेला कामावरून काढण्याची धमकी देत वारंवार अश्लील शब्दात चर्चा करण्याचा प्रयत्न मागील अनेक दिवसांपासून करत होता। धुळे शहराच्या पांझरा नदीलगत असलेल्या शिवाजी रोडवर काही परप्रांतीय रोज धुमाकूळ घालतात। दरम्यान अशा छेडछाड करणाऱ्या एका परप्रांतीयाला मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिलाय। वसई विरार महापालिकेत कामगार पुरवणाऱ्या ठेकेदारांनी 122 कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचं उघड झालं। या प्रकरणी 25 ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा फसवणुकीचे गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आले। भाजपचे वसई विरार उपजिल्हाध्यक्ष मनोज पाटील यांनी हा गैरव्यवहार उघडकीस आणला। निफाड तालुक्यातील तामसवाडी येथे 11 दिवसात 3 बिबटे पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं। 8 ते 9 बिबट्यांची टोळी या परिसरात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिल्यानंतर वन विभागाने पिंजरे लावून या बिबट्यांना जेरबंद केलंय। मुंबईतील सर्वात जुना आणि ऐतिहासिक धोबीघाट पाहण्यासाठी पालिकेने 25 लाख खर्चून व्ह्यूइंग गॅलरी तयार केलेली आहे। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं। अक्षय कुमारने पेट्टा सूट परिधान करून रॅम्प वॉकर थरारक रॅम्प केला। मात्र अक्षयच्या या स्टंटबाजीवर त्याची पत्नी ट्विंकल खन्ना चांगलीच भडकली। तिने अक्षयला तू घरी ये, तुला पाहतेच असा दमही दिला।